नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुशीत, दाणेदार आणि एकदम चविष्ट पोहे घरच्या घरी बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला असे काही छोटे छोटे टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पोहे कधीच चिकट, कोरडे आणि बेचव होणार नाहीत. आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की घरी केलेले पोहे नाश्ता सेंटरसारखे मऊ होत नाहीत. पण खरं सांगायचं तर त्याचं गुपित फक्त पोहे व्यवस्थित भिजवणं आणि योग्य वेळेत व्यवस्थित करणं यात असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर दाखवणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा सर्वात झटपट, हलका आणि पोटभर होणारा पदार्थ आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा हा पदार्थ योग्य पद्धतीने बनवला तर प्रत्येकजण पुन्हा पुन्हा मागून खाईल. चला तर मग वेळ न घालवता आपल्याला याची साहित्यकृती पाहिजे आहे. मस्त चवदार, चविष्ट, अगदी मऊ लुसलुशीत तुम्ही कितीही पासून संध्याकाळपर्यंत ठेवलेत तरी हे पोहे एकदम मऊ लुसलुशीत राहणारे असे आपण आज बनवणार आहोत. पाहू शकत असाल इथं छान मऊ एकदम पोहे आपले झालेले आहेत. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. इथं मी 300 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि हे 300 ग्रॅम पोहे कशा पद्धतीने भिजवायचे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. नेहमी आपण काय करतो, चाळणीमध्ये पोहे घेतो आणि चाळणीमध्ये धुतले की आपले पोहे झाले असं आपल्याला वाटतं. पण तशा पद्धतीने जर केलं तर काही वेळेला पोहे एकदम तडतडीत, वातड असे होतात. तर तसे होऊ नये म्हणून काय करायचं, पातेल्यामध्ये पोहे घ्या आणि हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवा. जसे की आपण भातासाठी तांदूळ धुतो अगदी त्या पद्धतीने पोहे व्यवस्थित असे चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्या. म्हणजे पोह्यावरची घाण जाते, पोह्यावर पावडर वगैरे मारलेली असेल ती जाते आणि पोहे मऊ लुसलुशीत होतात. तर पहा इथं छान असं स्वच्छ 1-2 ते 3 पाण्याने मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतले. पोह्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि आता पाणी काढल्यानंतर हे पोहे आपण चाळणीमध्ये घेऊया. चाळणीमध्ये घेतल्यानंतर पहा इथं पूर्णपणे जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही असेल ते पोह्यांचं निघून जातं आणि असे मऊ एकदम पोहे आपले भिजले जातात. पहा इथं अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लावायचं नाही. पाण्यामध्ये जास्त वेळ पोहे ठेवू नका. स्वच्छ पोहे धुवून झाले की चाळणीमध्ये काढून घ्या. तर पहा इथं एकदम मऊ छान असे हे पोहे भिजलेले आहेत. चला तर आपण याची बाकीची तयारी करूया. कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की 1 वाटीभर शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. हे शेंगदाणे आपल्याला छान एकदम खरपूस अगदी सोनेरी कलरवरती तळून घ्यायचे आहेत. जेवढे शेंगदाणे तुम्ही सोनेरी कलरवरती खरपूस तळून घेणार तेवढे आपले पोह्यामध्ये सुंदर चवीचे लागतात. शेंगदाणे तळून झाले की आपण तेल त्यातलं थोडंसं काढून घेऊया आणि जेवढं आपल्याला पोह्यासाठी आवश्यक आहे तेवढं तेल घेऊया. जिरे, मोहरी, हळदीची आपण फोडणी करायची. त्याच्यावरती 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेऊया. छान असा हा कांदा आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मऊसर झाला की 1-2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. या मिरच्याही आपण या पोह्यावरती छान भाजून घेऊया. आता इथं कढीपत्त्याची फोडणी मी करणार नाही आहे. कढीपत्ता मी शेंगदाण्याबरोबर तळून घेतलेला आहे. तो कढीपत्ता आपण नंतर घालणार आहोत. 1 वाटीभर मटारदाणे आहेत माझ्याकडे. हे मटारदाणे मी इथं घेतलेले आहेत. मटार घ्या. बटाटा एकदम बारीक स्लाईस करून बटाटा जरी तुम्ही घेतला तरी पोहे चवीला फार छान लागतात. मटार, गाजर, बटाटा घालूनही हे पोहे, अगदी कोबी घालूनही पोहे सुंदर चवीचे हे होतात. मटार होते माझ्याकडे ते मी घेतले. मुलांच्या डब्यासाठी पोहे मला द्यायचे आहेत त्याच्यामुळे पौष्टिक असा खाऊ हा होतो. तर पहा इथं तळलेला कढीपत्ताही मी पोह्यासाठी घेतलेला आहे. अगदी मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही हे पोहे दिले तर सकाळी दिलेले पोहे अगदी दुपारी 1-2 वाजेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात. चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेऊन हे छान आपल्याला पोहे परतून घ्यायचे आहेत. पहा इथं सुंदर चवीचे हे पोहे होतात. अगदी ऑफिस टिफिन किंवा मुलांच्या शाळेचा टिफिन किंवा अगदी पाहुणे आले तर झटपट होणारे मऊ लुसलुशीत पोहे सुंदर चवीचे होतात. शेंगदाणे घेऊया आणि शेंगदाणे घेऊन हे पोहे आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. पोहे जेवढे तुम्ही व्यवस्थित कांदा मिरचीमध्ये परतणार तेवढे पोहे चवीला फार छान लागतात. वरून अगदी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि हे पोहे छान असे परतून घ्यायचे. 5 ते 7 मिनटासाठी पोहे व्यवस्थित असे परतून व्यवस्थित आपण कांद्यामध्ये बाकीच्या मसाल्यांमध्ये परतले तर चवीलाही फार सुंदर होतात. अगदी अर्धा चमचा मी इथं साखर घेतलेली आहे. साखरेमुळे छान चव बॅलन्स राहते पोह्यांची आणि छान चवीचे पोहे होतात.
पाहिता आता हे आपले पोहे तयार झालेले आहेत. अगदी आपल्याला एक 4 ते 5 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. एक अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला वरून पिळायचा आणि हे पोहे आपले खाण्यासाठी तयार आहेत. एक 5 मिनटं झाकण ठेवूया आणि पोह्याला छान वाफ देऊन घेऊया. वाफेवरती व्यवस्थित पोहे एक 5 मिनटासाठी शिजवून घेतले की सुंदर चवीचे आपले पोहे तयार झाले. अगदी नाश्ता सेंटरवरती तुम्ही खाता त्या पद्धतीने हे पोहे होतात. एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. फक्त पोहे भिजवण्याची पद्धत वेगळी ठेवा. व्यवस्थित असे मी सांगितल्याप्रमाणे जर पोहे तुम्ही भिजवून घेतलेत तर सुंदर अगदी मऊ लुसलुशीत पोहे होतात. करून पहा आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. तळलेले थोडेसे शेंगदाणे, त्याचबरोबर सुक्कं खोबरं मी इथं किसून घेतलेलं आहे. ओलं खोबरं असेल तरीही पोहे फार छान चवीला लागतात. सुक्कं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि 1 लिंबाची फोड. आणि अशा पद्धतीने छान पोटभरीचा आपला हलका फुलका नाश्ता इथं तयार आहे. स्कूल टिफिन, ऑफिस टिफिन किंवा आलेल्या पाहुण्यांना तुम्ही जर दिलात तर नक्कीच तुमची वाहवा होईल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने पोहे केलेत तर मऊ लुसलुशीत पोहे होतील. मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही असे मी सांगितलेल्या पद्धतीने पोहे भिजवून जर केले तर तुमचे पोहे कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसह. धन्यवाद मंडळी.